तर नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? आशा करतो सगळे तुम्ही मजेतच असाल. मी पण एकदम मजेत आहे. तर पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. आणि आज तारीख आहे 14 सप्टेंबर 2024. आपला गणेश उत्सव चालू आहे. तर मी पनवेलला आलो होतो गावी. आपला गणपती स्थानापन्न केला, तो जो तुम्ही ब्लॉग बघितला असेल. त्यानंतर मी पनवेलला आलोय. तर आज आपण चाललोय न्यू पनवेलचे, आपण बघायला चाललोय मोठे गणपती, जे महागणपती आहेत. जसं आपण एक आगमन सोहळा कव्हर केला होता, तसे माझ्या माहितीनुसार 3 मला महागणपती माहिती आहेत. एक रायगडचा राजा, एक पनवेलचा राजा चिंतामणी, आणि तिसरा आहे पनवेलचा राजा, तो आहे ओल्ड पनवेलला. तर एवढे दिवस टाइम नाही भेटला आणि ब्लॉग्स पण नव्हते आले. तर फायनली आता आपण चाललोय पनवेलमध्येच आहेत. एक आपला चिंतामणी आहे ना, जो पनवेलचा राजा चिंतामणी, तो तर आपल्या घरापासून जवळच आहे आणि ओल्ड पनवेलला आहे, आणि एक खांदा कॉलनीमध्ये आहे. तर हे 3 मोठे महागणपती तर मला माहिती आहेत. तर फटाफट निघूया. मी आतमध्ये देवपूजा केली होती, दिवा चालू आहे म्हणून मी घरातून निघू शकत नाहीये. दिवा विजला, दिवा बंद झाला की आपण लगेच फटाफट निघू. आपल्याकडे स्कूटी नाही आहे, तर आपल्याला 4 व्हीलरनीच जायचं आहे. स्कूटी थोडा भाऊजी घेऊन गेलेत, तर आपल्याला 4 व्हीलरनीच जावं लागणार आहे. आणि ठीक आहे यार, ऊन पण आहे तर 4 व्हीलरच घेऊन जाऊ. ऊन आहे, पाऊस आहे, असं आहे. तर जाऊ मस्त AC मध्ये जाऊ ना बसून, जरा असं वाटलं पाहिजे ना, मस्त वाटलं पाहिजे. तर जाऊया फटाफट. मोठ्या मोठ्या गणपतींचे मुंबईला जायला नाही भेटलं यावर्षी, तो एक थोडासा मनात कुठेतरी वाटतंय की मुंबईला जायला पाहिजे होतं. जर तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ऐकाल ना, तर आरती चालूच आहे. जरा मी शांत बसतो, तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ऐका. ऐकलं? बॅकग्राऊंडमध्ये पण आरतीच चालू आहे, कारण की आपल्या बाजूलाच एक मंडळाचा गणपती बसतो, त्या गणपतीची सुद्धा सध्या आरती चालू आहे. तर जाऊया फटाफट, पनवेलचे दर्शन करूया, पनवेलच्या महागणपतींचे दर्शन करूया. चला निघूया. तर हा असा काय एंट्रन्स, आपल्याला अजून आतमध्ये जायचं आहे. गल्लीमध्ये आहे बेसिकली, हा एंट्रन्स आहे पनवेलचा राजा चिंतामणी. आता तर इकडनं राईटला आपल्याला गाडी जाईल का नाही बघूया. तर समोर आहे मंडप, आणि इकडे बघा बॅनर लागलाय पनवेलचा राजा चिंतामणी. समोर आहे मंडप, आणि गाडी आपण इकडेच लावली आहे, जवळच लावली आहे एकदम. पार्किंग भेटली तर इकडेच लावून टाकली. जाऊया मस्तपैकी बाप्पाचे दर्शन करूया. तर पनवेलच्या चिंतामणीचे आपले दर्शन झाले आहेत. पनवेलचा राजा चिंतामणी, याचा आपण आगमन सोहळाही कव्हर केला होता. खूप मस्त आहे मूर्ती यार, खूप मस्त आहे. आणि ह्या वर्षी डेकोरेशन पण थोडंसं अपग्रेड केलंय, डेकोरेशन पण मस्त केलंय यावर्षी, मस्त वाटतं. आणि मेन म्हणजे इथे आता रक्तशिबिर आहे, म्हणजे ब्लड डोनेट करू शकतो आपण इकडे. मी नाही केलंय बट ऑब्वियस, कारण की मला अजून फिरायचं आहे. मी टायमिंग विचारलंय त्यांना, आपण येऊ इकडे ब्लड डोनेट करायला जेव्हा घरी जायचं असेल ना. आणि मी काही खाल्लंय पण नाही सकाळपासून, सो म्हणून आपण डोनेट सध्या नाही केलं, पण नंतरला येऊन आपण करू. कारण की ठीक आहे यार, चांगलं असतं, करायला पाहिजे सगळ्यांनी. आता आपल्याला फिरायचं आहे म्हणून कसं ब्लड डोनेट केलं ना, तर थोडंसं अशक्तपणा येतो, थोडासा अशक्तपणा येऊ शकतो बॉडीमध्ये, म्हणून आपण सध्या नाही केलंय. आता जाऊया ओल्ड पनवेलला. पनवेलचा राजा, पनवेलचा राजा, आय थिंक असंच, हाच नाव आहे. जाऊया, तो बघूया कसा आहे बाप्पा आपला, कसा आहे, मूर्ती कशी आहे. आतमध्ये डेकोरेशन चांगलं असतं तिकडचं, बघूया जाऊन कसं आहे. तर आता आपण आलोय ओल्ड पनवेलला. जो मी पनवेलचा राजा बोलत होतो ना, ते ऍक्च्युली नाव आहे पनवेलचा महागणपती. मी चुकीचं नाव घेत होतो. हे बघा इकडे नाव लिहिलंय. जाऊया बाहेर, एंट्रन्स वगैरे कसं काय आहे, आतमध्ये काय काय आहे ते सगळं व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. चला आतमध्ये जाऊन पनवेलचा महागणपती ह्या बाप्पाचे आपण दर्शन करूया. इकडचं डेकोरेशन एक नंबर आहे, भारी असतं इकडचं मंडप वगैरे, डेकोरेशन आतमधून वगैरे एक नंबर असतं.
तर पनवेलच्या महागणपतीचं आपलं दर्शन झालेलं आहे. मी चुकीचं प्रोनाऊन्स करत होतो, पनवेलचा राजा नाही आहे, पनवेलचा महागणपती. आय गेस नाव बदललं आहे, बट ठीक आहे. खूप भारी डेकोरेशन होतं, तुम्ही मंडप वगैरे बघितलं असेल. आपल्या इथं काय आहे ना, आत्ता गर्दी नाही आहे बिलकुल, म्हणून मी दुपारी निघलोय. कारण की संध्याकाळी वगैरे निघणार ना, सॅटर्डे संडे गर्दी भेटणार. आज शनिवार आहे, तर आपण बरोबर टायमिंगवर निघलो. आता राहिला आहे आपला खांदा कॉलनीतला रायगडचा राजा, तो आपण जाऊया, बघूया कसं काय आहे ते. आणि मग अजून तरी मला काही लिंक नाही लागलेली आहे की असे महागणपती मोठेवाले आहेत, कुठे मंडळाचे वगैरे आहेत, बट लिंक नाही लागले. बघूया, जर कुठे आपल्याला भेटला ऑन द वे तर आपण तोही कव्हर करू, ठीक आहे. तर आता आपण पोहोचलोय खांदा कॉलनीत. नवसाला पावणारा रायगडचा राजा, मीन्स रायगडचा राजा या गणपती मंडपाच्या बाहेर आहोत आपण. जाऊया आतमध्ये, दर्शन वगैरे घेऊया मस्तपैकी. रायगडचा राजा हा एक असा गणपती आहे की मी 2004 मध्ये राहायला आलोय, तेव्हापासून मी हा गणपती बघतोय. पण रायगडचा राजा हा खरंच नवसाला पावणार आहे, कारण की हा खूप आधीपासूनचा आहे. तर चला जाऊया, बघूया. ही पण एक महामूर्ती आहे, म्हणजे जसे चिंतामणी वगैरे महागणपती आहेत ना मोठेवाले, तशातली ही मूर्ती आहे. आणि ही मला तरी वाटते ऑलमोस्ट चिंतामणी हाईट एवढीच आहे. बघूया, तुम्हालाही दाखवूया. मी बघतो, तुम्हीही बघा. तर हे चेक करा, आपण आलो आता आपल्या घरी. 3 गणपतीचे दर्शन घेतले आपण. हेच महागणपती आहेत पनवेलचे, जेवढं मला माहिती आहे. सो खूप मस्त होते, खूप मस्त मूर्त्या, सुंदर मूर्त्या, डेकोरेशन वगैरे एक नंबर. ते इंटेरियर वगैरे खूप क्लासिक, खूप भारी. आज शनिवार रविवार आहे, तुम्ही पण जरूर जावा. आता किती दिवस राहिले, 2-3 दिवसच राहिलेत आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी. हेही गणपती 10 दिवसांनी विसर्जन होतील. सो अजूनपर्यंत जर दर्शन नसेल घेतलं तर दर्शन घ्यायला जरूर या. सो आतासाठी एवढंच ठेवूया. इफ यू न्यू टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. कमेंट आणि शेअर जरूर करा. तोपर्यंत राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.